Konnichiwa minasan. वेलकम टू बॅक माय चॅनल झेनलिंग्विस्टिक. तर आजपासून आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत. ज्या सिरीजचं नाव आहे जे फॉर जापान. तर या सिरीज मध्ये मी तुम्हाला जपानची माहिती देणार आहे, ते पण आपल्या मराठी आणि हिंदी भाषेतून. तर चला करूयात सुरुवात जे फॉर जापानच्या सिरीजचा. तर आज आहे डे 1 जे फॉर जापानच्या सिरीजचा. तर चला बघूया. तर हा आहे जापानचा नकाशा. तर जापान हा देश पूर्व आशियातील एक सुंदर बेटांचा देश आहे. हा देश पॅसिफिक महासागरात असून याला उगवत्या सूर्याचा देश असेही म्हणतात. जापान हा देश मुख्य 4 बेटांपासून बनलेला आहे: होशू, होक्काइदो, कुशू आणि शिकोकू. तर जपानची जी राजधानी आहे ती टोकियो आहे आणि जपानचं सर्वात मोठं जे शहर आहे ते सुद्धा टोकियोच आहे. तर असं म्हणतात की जपानमधले जे लोक आहेत ते खूप दीर्घ आयुष्यासाठी प्रसिद्ध आहेत. तर जपानमध्ये ओकिनावा नावाचं एक बेट आहे. तर या बेटावरचे लोक हे दीर्घ आयुष्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसंच जपानमध्ये 47 प्रिफ्रेक्चर्स आहेत. प्रिफ्रेक्चर्स म्हणजे लोकल गव्हर्नमेंट एरिया, जसं आपल्याकडे नगरपालिका, महानगरपालिका आहेत, तर त्यांना प्रिफ्रेक्चर्स असं म्हणतात. तसंच माउंटन फुजी जे आहे, तुम्ही ऐकलं असेल माउंटन फुजी, तर हे जपानचं राष्ट्रीय प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तसंच जपानमध्ये हल्ला झाला होता, अणुबॉम्बने हल्ला झाला होता हिरोशिमा आणि नागासाकीवर, आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. तर हे जे शहर आहेत ते आता पीस ऑफ मेमोरियल म्हणून ओळखले जातात, शांततेचे प्रतीक मानले जातात. तसंच जपानमध्ये 2 मुख्य धर्म आहेत, शिंटो आणि बौद्ध धर्म. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सायोनारा, माताने.